नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बापाचरणी प्रार्थना. मी पूनमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आहे दत्त जयंती, तर सगळी घरामधली क्लिनिंग वगैरे झाली. आता रांगोळी छान काढते दारासमोर आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घेते. आणि आज बाहेर जायचा एक प्लॅन आहे, पण तो अजून कन्फर्म झालेला नाही आहे. झाला तर आम्ही जाणारच आहोत, हे तुम्हाला समजेलच. आणि मस्त आपली दारातली रांगोळी काढून झाली, एकदम साधी सिंपल अशी काढलेली आहे. आणि लगेचच देवपूजा करून घेतली. सकाळी लवकर खाली जाऊन थोडीशी फुलं घेऊन आली, नाहीतर तिथे फुलं भेटत नाही. तर फुलं आणलीत आणि मस्त अशी देवपूजासुद्धा झालेली आहे. तर जेवणाची तयारी करायची आहे मला. तर खूप सिंपल मेनू असा आहे, तो म्हणजे की मला समजेलच आता पुढे आहे ते, कारण मला हर्षदच्या रिक्वायरमेंटनुसार मी आजचं बनवणार आहे. तर भाकरी बनवते आणि त्याच्यानंतर मी पालकची भाजी बनवणार आहे, म्हणजे लसुणी पालक बनवणार आहे. आणि हा जो पालक आहे ना, तो माझ्या मैत्रिणीच्या शेतातून आणलेला आहे. तिने काल आणून दिला आणि खूप मस्त त्याची भाजी झालेली, खूप टेस्टी. जो एक फ्रेशनेस होता ना, खूप छान होता आणि टेस्ट खूप अप्रतिम होती, खूप छान होती. तर आता मी गरम पाणी केलं आहे आणि त्याच्यामध्ये पालक 2 ते 3 मिनटं फक्त शिजवून घेणार आहे. खूप जास्त नाही, 2च मिनटं हार्डली. त्याचा कलर थोडासा चेंज होतो आणि तोपर्यंत मी पाणी फ्रीजमध्ये ठेवलं आहे गार करायला. तुमच्याकडे बर्फ असेल तर बर्फाचं पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मी चमच्याच्या मदतीने ते थोडंसं गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेते. 1-2 मिनटामध्ये लगेच ते शिजून जाईल. हे बघा, आपला आता पालक मस्तपैकी शिजलेला आहे. थोडासा डार्क कलर त्याचा झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि गार पाणी घेते. माझ्याकडे रोजचं नसतं, पण मी आजच्या रेसिपीसाठी करून ठेवलेलं. तर आता गार पाण्यामध्ये मी हे पालकची जी पानं आपण बॉईल करून घेतलेली ती टाकूयात. पालकची पानं गार पाण्यात टाकायचं कारण म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते आणि कलर आहे तो तसाच राहतो, ग्रीन राहतो. जेव्हा आपण फोडणी वगैरे देतो तेव्हा मग पालकचा कलर असा काळपट होऊन जातो. तसं होत नाही, म्हणून मग ते गार पाण्यात टाकायचं. ही एक छोटीशी टीप आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांना माहीतसुद्धा असेल. आता मी ही सगळी पानं व्यवस्थित काढून घेते. आता ह्याची आपल्याला ना प्युरी करायची आहे. त्यातलं पाणी मी थोडंसं असं दाबून काढून घेते, म्हणजे ते पाणी नाही येणार ह्याच्यामध्ये, नाहीतर खूप पातळ अशी भाजी होईल. म्हणजे आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण करू शकतो, पण ह्यातलं मी पाणी सगळं निथळून काढते. आणि आपल्याला तिखटसाठी ह्याच्यामध्ये मी मिरच्या घेते. तर मी 2च घेणार आहे. जी हिरवी मिरची तिखटवाली असते ना ती घेतली. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता. तुम्ही जास्तही ह्याच्यामध्ये मिरच्या अजून ॲड करू शकता. मी पॅन गरम करायला ठेवलेलं, त्यात 1.5 चमचा तेल टाकलं. ह्या भाजीला थोडं तेल चांगलं लागतं, म्हणून मी जिरं टाकलं आहे आणि लसूण टाकलेला आहे बारीक करून. तो आता व्यवस्थित फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 कांदा टाकणार आहे बारीक चिरलेला. तुमच्याकडे जर माणसं जास्त असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडं कांद्यामध्ये क्वांटिटी थोडी वाढवू शकता. मॅक्झिमम 1, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मी 1 कांदा व्यवस्थित आता परतून घेते. त्याचा रंग चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतून घेते. कांदा आपला परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, जे की आहे बेसन. तर मी 1.5 चमचा एवढं बेसन घेतलेलं आहे. बेसनसुद्धा कांद्यामध्ये खूप छान असं भाजून घ्यायचं, त्याचा वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. बेसन टाकायचं कारण की आपण जेव्हा पालकची प्युरी टाकणार ते खूप पातळ होणार, खूप लिक्विड होणार, तर ती खाताना खूप मजा येणार नाही. त्याच्यामुळे बेसन टाकायचं, त्याला एक थोडा छान थिकनेस असा येतो. तर आता बेसन भाजून झालेलं आहे आपलं. आता आपण त्याच्यामध्ये प्युरी टाकून घेऊयात. एका साईडला मी भाकरी बनवायची त्याची तयारीसुद्धा करायला घेतलेली आहे. तर प्युरी टाकून हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्या भाजीला खूप जास्त वेळ असा लागत नाही, पटकन होतं. पालकची पानं तर आपल्याला शिजलेली आहेत, त्याच्यामुळे आता 2 ते 3 मिनटं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती फोडणी द्यायची आहे. त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात. मी थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकलं कन्सिस्टन्सीसाठी आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. हे बघा, आपल्या भाजीचा कलर किती सुंदर दिसतो आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे. मी पुन्हा एकदा जरा झाकण ठेवते आणि 1 मिनटामध्ये लगेच काढून घेते. बाजूला मी फोडणीची तयारी करायला घेतलेली आहे. मी फोडणीचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. लाल मिरची जी असते, काश्मीरी लाल मिरची किंवा सुकी लाल मिरची जी असते ती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि खूप जास्त लसूण,
आपल्या भाजीचं नावच आहे लसुणी पालक, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लसणाचा खूप जास्त प्रमाणात आपल्याला उपयोग करायचा आहे। तेल गरम झालं की गॅस बंद करायचा आणि हे सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आणि ही फोडणी आपल्या भाजीवर मस्तपैकी टाकायची। खूप छान वास येतो आणि खूप मस्त वास येतो। थोडेसे तीळसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। सगळं मस्त मिक्स करून घेते आणि आपल्या भाजीवरती टाकते। सो आपली भाजी इथे मस्त यम्मी टेस्टी अशी रेडी झालेली आहे। लगेचच त्यासोबत मी आता भाकरी बनवून घेते पटकन आणि जेवून घेतोय। अगस्त्याचं सगळं आवरून घेते कारण आमचा प्लॅन फिक्स झालेला आहे जायचा आता फायनली। तर माझ्या भाकरीसुद्धा मस्तपैकी झालेल्या आहेत। हर्षद येतील त्यांनासुद्धा जेवण वाढेल, अगस्त्याचं आणि माझंसुद्धा जेवण करून घेईन आणि आम्ही आता चाललो आहे ते पळसदरीच्या स्वामींच्या मठात। कोण रे? फोटो काढतो ए हाय कर, गाईजला हाय कर बेटा। हे बघ, अरे हाय बोल। चला कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललो? पळसदरीला। तू येतो ना? हो। मग चला। हाय गाईज। उत्कर्षाचा चष्मा बघा। आता एक काम कर ना, ते बंद कर, आपण चौघींचा फोटो काढतो उभे। अगस्त्या, अगस्त्या काय करतो?
अगस्त्य फोटो काढशील कुठला काढतो थांब. चला काकी चला तुम्ही. परंपरेला अनुसरून आजही दोन सत्कार आपण करणार आहोत. त्याआधी कलाकारांना सन्मानित करेल. सर्व कलाकार या ठिकाणी आहेत. अगस्त्य कुठे चाललास? अतिशय बाप्पाकडे चालला. की हे सर्व आपल्या पंचक्रोशीतले जे गुणीजन आहेत त्यांची आपल्या सगळ्यांना आठवण आहे आणि त्यांनी पण मोठे झाल्यावर आमची आठवण ठेवावी यासाठी आपण त्यांना आठवण असं हे पत्रक प्रदान करतो. तर शांभरीसाठी पुढे चालवत आहेत आज आणि मठातली गर्दी भक्तजनांची दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याचं संपूर्ण श्रेय गुरुजींचं आहे. नको नको अगस्त्य. अरे हा इथे फोटो आहे काकी. इथे फोटो आहे बोललो. फोटो काढ फोटो काढ. चला निघायचं. आली अगस्त्य ती बघ. आली आहे ना आंबा बघ. हात नंतर लावूयात. हा पण थांब बघ अशी बघते आंबा तुझ्याकडे.